देवलाली कॅम्प पोलीस स्टेशनमध्ये चंदू चव्हाण या बडतर्फ जवानावरती गुन्हा दाखल झाला आणि त्या गुन्ह्यामध्ये त्याच्यावरती BNS ॲक्ट 161, 163, 168, 353 चा 1A आणि 159 हा 159 आहे भारतीय सैनिकांना त्यांचे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे आदेश न मानता बंड करण्यास प्रवृत्त करणे हा त्यासाठी बेसिकली वापरला जातो आणि तो त्याच्यावर एक आरोप ठेवला आहे। आणि हे दुसरे जे कलम आहे ते आर्मीचा गणवेश घालून आर्मीचा सैनिक असल्याचे भासवणे, दिशाभूल करणे, नागरिकांमध्ये अफवा पसरवणे, गैरसमज पसरवणे असे त्याच्यावरती कलम लावलेत। 10 जुलै रोजी त्याला धुळ्यामध्ये पोलिसांनी अटक केलं आणि तिथून त्याला नाशिक इथं देवलाली कॅम्प पोलिसांच्या ताब्यामध्ये त्याला दिलं आणि त्याला इथं हजर केल्यानंतर त्याला 5 दिवसाची पोलीस कस्टडी दिली होती। आजही त्याला हजर प्रकरण नक्की काय होतं त्याचं तर 24 जुलै 2024 रोजी आर्मी रूल 13/3 रोमन 3 नुसार बडतर्फ केले आहे। हा तोच जवान आहे जो सुमारे 3 महिने 21 दिवस पाकिस्तानमध्ये युद्धकैदी म्हणून होता आणि त्याला भारताने सन्मानाने त्यावेळेस त्याला 21 जानेवारी 2017ला त्याला सोडवलं आणि त्यानंतर त्याने 7 वर्षे भारतीय सैन्यामध्ये नोकरी पण केली। परंतु त्यानंतर त्याच्यावरती डिसिप्लिन मोडल्याचं असे 4 कारवाया झाल्या आणि भारतीय सैन्यामध्ये जर असे 5 त्याने जर डिसिप्लिन मोडले तर त्याला सैन्यातून बडतर्फ केलं जातं आणि म्हणून भारतीय सैन्याने त्याला बडतर्फ केलं। परंतु त्याचं असं म्हणणं होतं की मी पाकिस्तानमध्ये जाऊन आलो आणि मला वरिष्ठ अधिकाऱ्यांनी टॉर्चर केलं, माझ्यावर खोट्या कारवाया केल्या म्हणून तो न्याय मागत होता। त्यांनी माननीय पंतप्रधान त्यांना निवेदन दिलं, माननीय गृहमंत्री देशाचे अमित शहा त्यांना निवेदन दिलं आणि माननीय मुख्यमंत्री त्यांना निवेदन दिलं आणि त्यांनी न्याय मागितला। आर्मीला पण त्याने पत्र दिलं परंतु त्याला कोणी त्याची दखल घेतली नाही आणि त्याच्याशी कोणी साधं 4 ओळीचं पत्रही त्याला पाठवलं नाही की तू जो न्याय मागतोय हा चुकीचा आहे तू खोटा आहे हे असं कोणी बोललं नाही। म्हणून त्याने नाविलाजाने फेसबुक आणि यूट्यूबवरती व्हिडिओ बनवले की माझ्यावर असा अन्याय झाला, माझ्यावर तसा अन्याय झाला, मी सैन्यात गेलो, मी काय आतंकवादी आहे का आणि मी कसं पोट भरायचं, मला प्रायव्हेट नोकरी पण मिळत नाही आणि मला तिकडे सैन्यातही घेती नाही आणि मला परत माझी सैनिकचा दर्जा पण देती नाही जेणेकरून मी इतर पोलीस भरतीत किंवा BSFमध्ये कुठेही तो इतर सेमी गव्हर्नमेंटच्या याच्यामध्ये तो भरती होईल आणि त्याच्या कुटुंबाची उपजीविका करेल। आता त्याची घरची परिस्थिती अशी आहे की त्याची बायको आता 8 महिन्याची गरोदर आहे, त्याला 2.5 वर्षाचा मुलगा आहे, आईवडील नाही आहे आणि आता सगळं कुटुंब त्याला आता त्याच्यापुढे एक मोठा प्रश्न आहे, आता स्वतः जगायचं की कुटुंबाला जगवायचं का मुलाला शिकवायचं का आता न्यायालयामध्ये हे जे त्याच्यावर खटले भरलेत त्याच्यावर जे हे गुन्हे दाखल झालेत हे न्याय मागत त्यानं फिरायचं असं एक भयान परिस्थिती आज चंदू चव्हाण या बडतर्फ जवानावर आहे। मान्य